तर महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विधान परिषद सभापतींची निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आता राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रमेश बैस यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय आता महाविकास आघाडीचे नेते देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले। विधान परिषद सभापतींची निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। राजभवनमध्ये राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ राजभवनावर दाखल झालेलं आपण बघतोय। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते दाखल झाले। नक्कीच सुमित, सध्या आपण पाहू शकतो की राजभवनाच्या बाहेर महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विधान परिषदेची जी सभापतीची निवडणूक आहे ती सभापतीची निवडणूक घेण्याकरता हे सर्वच महाविकास आघाडीचे सभागृहातले नेते जे आहेत ते आग्रही होते, परंतु ही निवडणूक जी आहे ती सत्ताधारी घेत नसल्याचा आरोप जो आहे तो सातत्याने या सगळ्याच विधान परिषदेतल्या आमदारांकडनं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं केला जात होता आणि त्या सगळ्या संदर्भातच आता राज्यपालांची भेट जी आहे ती या सर्वच नेत्यांनी घेतलेली आहे आणि राज्यपालांना एक निवेदन जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं देण्यात आलेलं आहे। आणि थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट जी आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्यानंतर लगेचच विरोधक म्हणून महाविकास आघाडीचे जे विधान परिषदेमधले आमदार आहेत, नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, अंबादास दानवे, त्याचसोबत भाई जगताप आणि जयंत पाटील असतील, शेकापचे सतेज पाटील असतील, हे सर्वच महाविकास आघाडीचे आमदार जे आहेत, नेते मंडळी जे आहेत ते राज्यपालांची भेट घेऊन सभापतींची निवडणूक व्हावी याकरता निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजभवनच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। अधिवेशन सुरू आहे आणि त्यातच आता हे सर्वच नेते मंडळी सभापतीच्या निवडणुकीसाठी आग्रही आहेत महाविकास आघाडीचे नेते आणि त्याच करता आता ही भेट जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। स्वतः आदित्य ठाकरे असतील, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असतील, हे सर्वच नेते मंडळी सध्या ह्या सगळ्या राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी एकत्रितपणे हे सर्वच नेते संवाद साधताना पाहायला मिळतील। नक्कीच, तर आपण बघतोय राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आहेत। आदित्य ठाकरे तसेच इतर सगळ्या महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे नेते देखील उपस्थित आहेत। सर, आपण राज्यपालांना जाऊन भेटून आलेले आहात, काय विषय होता, राज्यपालांचं त्याच्यावर काय मत होतं, कशी झाली भेट? महाराष्ट्र विधिमंडळातील विधान परिषदेचं सभापतीपद मागच्या 2.5 वर्षापासून रिक्त आहे। या बाबतीत वारंवार सर्व सदस्यांनी विधान परिषदेच्या सभापतीची निवड व्हावी अशी भूमिका मांडलेली। यावेळेस सभागृहात सुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली आणि एक संविधानिक पद 2.5 वर्ष रिक्त राहणं हे कायद्यात बसत नाही, घटनेच्या विरोधात आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे। कारण याची निवडणूक लावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे, परंतु कॅबिनेटने राज्यपालांना कळवलं पाहिजे। पण जी माहिती आम्ही घेतली आमच्या कॅबिनेटने त्यावेळेस कळवलेलं आहे, त्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, परंतु या कॅबिनेटने अजूनही विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक घेण्याचं राज्यपालांना कळविलेलं नाही आणि म्हणून आम्ही राज्यपालांना विनंती केली, एक तर आमच्या कॅबिनेटने जे कळवलं होतं त्या आधारावर किंवा या सरकारला तुम्ही तशा पद्धतीनं सूचना करून विधान परिषदेची सभापतीची निवडणूक झाली पाहिजे, कारण ही न होणं हे घटनेच्या विरोधात आहे, घटनाबाह्य आहे, अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली। राज्यपालांनी या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिलेली आहे। राज्यपाल कोट्यांचा 12 आमदारांचा विषय सातत्याने प्रलंबित आहे। तुमच्या वेळेस स्वतः राज्यपालांनी आडकाठी घातलेली होती तुमचं सरकार असताना, आता तोच प्रस्ताव मंजूर करण्याकरता कुठेतरी सरकार लगबग करते का? मला असं वाटतं ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, त्याच्यावर आता बोलणं काही योग्य होणार नाही, कारण ते प्रकरण ऑलरेडी सुप्रीम कोर्टात आहे। या अधिवेशनात उपसभापतीचा जे रोल राहिलेला आहे, म्हणजे आपण सभापतीच्या एकतर्फी निवडणूक मागताय, दुसरीकडे नो कॉन्फिडन्स ही दाखवलेलं आहे, त्याच्याबद्दल जी इन्क्वायरी आहे ते पेंडिंग आहे, मागणी आहे। आता आम्ही सभापतीची निवडणूक
त्वरित घेण्यात यावी, कारण हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. या सरकारला आता आम्ही बाय बाय करतोय, निरोपाचं अधिवेशन आहे. आणि म्हणून त्याच्या आधी ही सभापतींची निवडणूक व्हावी या भूमिकेसाठी आम्ही आलेलो आहोत. कान्हा जी, आप नहीं बताइए, आज आपने राज्यपाल से मुलाकात की है महाविकास आघाड़ी की तरफ से, सभी मुलाकात की, क्या विषय था, किन मुद्दों पर आपने मुलाकात की, क्या बात की? जो महाराष्ट्र के विधान परिषद का सभापति जो जिम्मेदारी है वो पिछले 2.5 साल से वो रिक्त है, वो खाली है. ऐसा करना संवैधानिक नहीं है. सही कहा जाए तो कैबिनेट ने, महाराष्ट्र का जो कैबिनेट अभी है, इन्होंने ये बात राज्यपाल जी को कहना था, लेकिन अभी तक उन्होंने वैसा इंटीमेशन नहीं दिया है. इसके पहले हमारा जो महाविकास आघाड़ी का सरकार था, जब महाविकास आघाड़ी के कैबिनेट ने राज्यपाल जी को वैसा इंटीमेट किया है. हमारी अब मांग है विधान परिषद के सभी सदस्यों की, महाविकास आघाड़ी की, कि विधान परिषद सभापति जो है वो तुरंत ये संवैधानिक पद पे नया व्यक्ति चुने जाना चाहिए. ये हमारी भूमिका है. राज्यपाल ने क्या आपको आश्वासन दिया? राज्यपाल जी ने हमको इसमें पॉजिटिव सकारात्मक प्रतिसाद दिया है. शायद हो सकती है ये चुनाव जल्दी, ये नहीं पता.